होय सम्या, गृहपाठ झाला का? मी आमच्या बायडीला सांगितलंय गृहपाठ लिहायला. तुझी तर मजाच आहे बाबा. संजी तुझी गोरफ्रेंड बायडी तुझा गृहपाठ लिहिते. मजाच मजा आहे बाबा तुझी. चला कवर बोलतात त्या कावड्या. ज्यांच्या गृहपाठाच्या वह्या पूर्ण आहेत त्यांनी टेबलवर आणून ठेवा आणि ज्यांच्या अपूर्ण आहेत ते जागेवर उभे राहा. सम्या, काय झालं? आईला बायडीनं गृहपाठ लिहिलंच नाही. काय झालं रे तुम्हाला अभ्यास करायला? सर मारू नका. हात वरी घे, हात वरी घे. अयो अयो. संजू सॉरी, माझ्या लक्षात नाही राहिलं गृहपाठ करायचं. तुला मारलं की मला लय वाईट वाटतं. त्यात काय वाईट वाटण्यासारखं? मारलं तर मारलं. पण तू आता अभ्यास पण करणार. मी करतो अभ्यास, पण सारखं सारखं नाही करू वाटत. हे बघ, 10वीचे पेपर जवळ आलेत. अभ्यास कर. कमी होकार दिला म्हणून अभ्यास करणार. परीक्षा लांब आहे तर मी करतो अभ्यास. तू जर अभ्यास नाही केला तर संजू, 10,000 रुपये व्याजानं लागणार होते. एवढं पैसे कशाला रे? पुरीचं लगीन जमणार आहे, त्यासाठी लागणार आहेत. पैसे देतो मी, पण परत कसं करणार? पहिले डोक्यावर कर्ज आहे तुझ्या. हे बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र आणलंय, ते ठेवून द्या की. बर बर, कुठं आहे? ह्याचं किती द्यावं रे राम्या? थांब, आलोच मी.
आबा आज अचानक का बोलू? तुला एक गोष्ट सांगायची होती. बोला की. पोरीला सांभाळ जरा. म्हणजे हे बघ, पोरीची जात उकिरड्यावानी असते, बरा वाटते, हातातल्या फोडासारखं जपावं लागतंय. ते तुझ्याच्यानं होईल. आबा जे तुम्हाला बोलायचं ते मला कळेल असं बोला. तुझ्या पोरीला राम्याच्या पोराबरोबर मी एकत्र बघितलं. काय? लक्ष दे जरा. गावामध्ये याची चर्चा व्हायच्या आत तोड करून टाक. आबा गावात आणि समाजामध्ये माझी इज्जत आहे. अरे म्हणून तर तुला एकांतात बोलले की इथं. संजय, ए संजय, बाबा बोलवलत? दुपारी कुठं होती? घरीच होते. कुठं बोलती मला? काय झालं? का मारलं तिला? विचार हिला. तोंडाला काळं फासाचं काम केलं हे ना त्या राम्याच्या पोरासोबत. काय काय बी काय बोलायला? बाबा असं काही बी नाही. आणि गप, एक शब्द बोलू नको. त्या आबानं तुम्हाला दोघांना बघितलंय आणि आजपासून तुझी शाळा बंद म्हणजे बंद. बाबा असं करू नका. आई समजाव की त्यांना. समजवते त्यांना. तू तुझ्या कर्माची फळं भोगणार आणि तू काय करायच्या पहिलं तुझं लग्न लावून देतो का नाही बघ. शांत हो राधी. चला आपल्या मैदानी स्पर्धा ऑक्टोबरमध्ये असतात, तेव्हा तुम्ही भाग घ्या. तुम्हाला बोर्डाचे 5% राखीव मार्क मिळतात. ए सरळ बघ ना, कुठे लक्ष आहे तुझं? आणि 5% कसं आहे, समजा तुम्ही राज्यामध्ये पहिला नंबर आणलात. संजीला काय झालंय ग? काय नाही, काय माहित नाही रे. का? मला वाटलं काय झालं की काय. नाही, माझी मी झाली शाळेत, तिचं मला काय माहित नाही. बरी येऊ कमी. चल. हां. अरे सम्या, तिची तब्येत ठीक नाही म्हणत. खऱ्या बरं जाऊ नये की तुझ्या घरी. अरे पण सम्या, प्लीज यार माझ्यासाठी. जातो. काय रे खऱ्या, काय काम आहे? काय नाही काकू, ते जरा संजूकडून वही पाहिजे होती. होय, कशाची? विज्ञान. बरं थांब आणते. हीच का? येतो का? नीट वापर. काय झालं?
ती शाळेत काल नाही. अरे तिची खरंच तब्येत ठीक नाही. नक्की. आता माझ्या जेव्हा आला. चल आता. हा चल. सम्या काय झालं एवढं का पळत आलास? लोचा झाला रे. काय झालं? अरे त्या संजीला. संजीला काय झालं? संजीला अरे काय नाही, त्या संजीला पाहून आलं तर बघायला. काय? अरे सम्या सम्या थांब. अरे कुठं चालला? थांब. अरे सम्या. खऱ्या तू तर म्हणाला होता त्याची तब्येत खराब आहे म्हणून, आणि आज बघायला तिला पाहुणे. खऱ्या मी तुझ्याशिवाय नाही रे जगू शकत. काय झालं ते माहिती काढ. खऱ्या तिला पळवून घेऊन जाऊ का रे? सम्या अरे याडा बिडा झाला का? संजय इकडे लक्ष द्या सर्वांनी. चॅटिंग म्हणजे काय? कोण सांगू शकतंय? संजू कुठं आहे? लक्ष
सांग चॅटिंग म्हणजे काय? बस खाली. आज शाळेत का आला नाहीस? मला माफ कर, माझ्यामुळे तुझं. लग्न काय आज ना उद्या ठरणार होतं. मला याचं दुःख नाहीये, पण तू माझ्यामुळे शाळेत येत नाहीस याचं दुःख जास्त आहे. संजू, मी तुझ्यामुळे शाळेत आलो ग. जर तूच नाही तर मी काय करू शाळेत येऊन? हे बघ, असं करू नको. मला किती भारी वाटायचं तू माझ्यामुळे शाळेत आलास, शिकलास, आणि आता माझ्यामुळंच तू जर शाळा सोडणार असशील तर मी तुला कवाच नाही माफ करायची. तुझ्या बरोबर घालवलेला वेळ माझ्या आयुष्यातला न विसरणारा असेल. सगळ्या मला तुला वर्गात बघायचंय. इकडे लक्ष द्या सर्वांनी. अर्थशास्त्रामध्ये आतापर्यंत आपण शिकलो त्याप्रमाणे आता येऊ काय मॅडम? या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना आहेत. त्यातली पहिली आहे गरज. तर गरजा ह्या कशा आहेत? आपल्या अमर्यादित आहेत. हा, बसा बसा. आपल्या 10वीच्या बोर्डाची परीक्षा जवळ आली आहे. उद्या सगळ्यांनी आपल्या बोर्डाच्या परीक्षेची 500 रुपये फी आणि 2 फोटो आपली आयडेंटिटी सगळ्यांनी घेऊन यायचं. हा चला. तर आज आपण काय पाहिलं तर अर्थशास्त्राची व्याख्या. परीक्षा जवळ आली आहे. चांगला अभ्यास कर. माझं काय, मी अभ्यास करू नाही करू आता त्याचा काय उपयोग? संजू, तुला हरवायच्या नादामध्ये तुझ्या आयुष्याचं वाटोळ केलं ग मी.